आज आपण बघणार आहे अल्कोहोल फिनॉल इथर मधला कन्सेप्ट फिनॉल. फिनॉल कुणाला म्हणायचं? जर हायड्रॉक्सी ग्रुप OH ग्रुप हा डायरेक्टली बेन्झिनिंगला अटॅच असेल तरच आपण त्याला काय म्हणायचं आहे? फिनॉल. जर OH ग्रुप हा डायरेक्टली कुठे अटॅच असेल? बेन्झिनिंगला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फिनॉल. सो बेन्झिन रिंग आहे तिथं OH अटॅच आहे तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? फिनॉल. सेम इथंच बघा दोन बेन्झिन रिंग आहेत आणि OH डायरेक्टली अटॅच आहे त्याला सुद्धा आपण म्हणूया फिनॉल. त्याचं नाव आहे नॅप्थेनॉल. इथं खाली एक एक्झाम्पल घेतले मी. रिंग आहे, बेन्झिनचीच रिंग आहे, पण OH हा डायरेक्टली रिंगला अटॅच नाहीये. तो कुठे अटॅच आहे? CH2 ला अटॅच आहे. हा जो आहे हा कुठे अटॅच आहे? डायरेक्ट रिंगला अटॅच न होता कुठे अटॅच आहे? CH2 ला अटॅच आहे. सो इट इज एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल, नॉट अ फिनॉल. हे अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे, फिनॉलचं नाही आहे. फिनॉल कधी म्हणायचं? जर OH कुठे अटॅच असेल? डायरेक्टली रिंगला अटॅच असेल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इंट्रोडक्शनचा इथर. कुणाला म्हणायचं इथर? इथरचा फॉर्म्युला बघा ROR. जर दोन अल्काइल ग्रुपचा आपण H रिप्लेस केल्या आणि तिथं जर आपण O अटॅच केला, दोन अल्काइल ग्रुपमध्ये जर ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? इथर म्हणायचं आहे. मग इथर तयार करायचं असेल तर आपण काय घेणार आहे? अल्कोहोल. त्या अल्कोहोलचं काय करणार आहे? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर. दोन अल्कोहोल बघा मी अल्कोहोल कसं लिहिले? ROH. इथं सुद्धा कसं लिहिलंय? हा सुद्धा अल्कोहोलच आहे पण लिहिताना काय लिहिले? ROH. म्हणजे इकडनं काय रिमूव्ह झालेलं आहे? वॉटर रिमूव्ह झालेला आहे. मग आपल्याला काय मिळेल? ROR. म्हणजे आपल्याला काय भेटेल? इथर. सो इथर तयार करायचं असेल तर आपण काय करणार? डिहायड्रेशन कुणाचं करणार आहे? अल्कोहोलचं. म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे? इथर भेटणार आहे.